आज आपले ऐकत आहे का? जरा शांतता ठेवा ना प्लीज. आपले प्राध्यापक लक्ष्मणराव ढाके आणि आमचे वाघमारे आबा हे दोन्ही ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज प्राणनिधी उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरू केले आहे. आज 8 दिवस झाले. मला मी परवानगी पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष ठेवून होतं. मी 2 दिवसापूर्वीच येणार होतो, परंतु माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यामुळे मी इथे जरा उशीर आलो. कालही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आजही बोललो. मी माझ्या घोषणाकर्त्या बांधवांना तुम्ही समाजाच्या साठी एक समर्पित भावनेनं ते उपोषण सुरू केलं आणि त्यासाठी एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून, ओबीसी समाजात जन्मलेला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीमाग उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्यच नव्हे तर तो माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून मी कधीही वेगळे जाणार नाही. सत्ता पद ही येत असतात जात असतात, त्यामुळे सत्ता आणि पदासाठी आम्ही कधी विचार केला नाही. मंत्री असताना सुद्धा त्या मंत्रीपदाची पर्वा न करता मी समाजाच्या हक्कासाठी समाजाबरोबर राहिलेलो आहे, समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेलो आहे. आज आत्ताच बिहार राज्यातील हायकोर्टाचा निकाल आला. तिथे सगळे जाणकार लोक आहेत, काही लोकांना कायदा करतो. त्या कोर्टाने सांगितलं की 65% पर्यंत जे आरक्षण दिलेलं आहे मागासवर्गीयांचं ते मान्य करता येणार नाही. ते जे ओरिजिनल आहे तेवढंच ठेवावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. आणि म्हणूनच खरं तर हे सर्व परिस्थिती जी चिघडली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वभावी राज्य शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही राज्याची सगळी माहिती पूर्ण देशामध्ये आहे. परंतु या पौराणिकाला धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014 सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम झालं. समाज एकमेकांविरुद्ध उभं होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे चाललंय ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता आम्हाला बघायला लागली. मी खरं तर याला विषयात तर वेगळा होईल. मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, पण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर